शांत बसा. आजच्या या दसरा मेळाव्याला इथं उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या, माझ्याही लाडक्या भगिनी, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे, व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार माझ्या भगिनी प्रीतमताई, तुम्ही खाली बसा. बास झाले ना नाटक, हेच करीत आलो मी पण. बस खाली. आम्ही साहेब स्टेजवर असलं की खाली ना असंच करायचं आम्ही. बसा. इथं खाली बस रे, खाली बस. जरा टेक टेक, सिटून घे, सिटून. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जानकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील. आपण बराच वेळ झाला इथं अगोदरपासून पोहोचलात. आम्हालाही इथं यायला अर्धा तास वेळ गेला. ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा या विजयादशमीच्या दसरा मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा जर कुठला असेल तर तो आजचा आहे. आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्तक होऊन ताईंनी निर्णय घेतला. काही जरी झालं तर या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही. मी ताई आपले मनापासून अभिनंदन, आभार मानतो. आज शेतकरी अडचणीत आहे. इथं आलेला प्रत्येक जण शेतकरी आहे, शेतमजूर आहे. आज अभूतपूर्व नुकसान झालंय, मान्य करतो. आज मी मंत्रिमंडळात नाही, फक्त आमदार आहे. पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे. आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळून दिल्याशिवाय राहणार नाहीत. हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो. खरं ही दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा, जे फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला, पहिला दसरा मेळाव्याला कोण आलतं काय माहित नाही. तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात? तुम्हाला कसं समजू? मला सरळही समजून सांगता येतं आणि उलटही सांगता येतं. भगवान गडाचं उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी
मुख्यमंत्री असताना केलं. दसऱ्याच्या दिवशी, त्या दिवसापासून दसऱ्याच्या या मेळाव्याची परंपरा आहे. या दसऱ्याच्या मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर जर नेला असेल तर आजही डोळ्यात पाणी येतं. ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेला. आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा, पंकजा ताईचा आणि प्रीतमचा सुद्धा, की साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणीत तुम्ही ही परंपरा चालू ठेवली आहे. मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान आहे. आम्ही लहान होतो. लहान असताना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत, स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवानगडावर जाऊन पाहायचो. हा दसरा मेळावा साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवाणघेवाण आहे. मी देवाणघेवाण बघत असताना पुढे आलो, परत मागे बघितलं, पुढे आलो, परत मागे बघितलं. मग मागच्या दसऱ्याला मी होतो. मागच्या दसऱ्याला मी होतो, त्यातले अनेक जण मागे दिसनात. म्हणलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं. पण एक लक्षात घ्या, कुणी जर हा विचार घेऊन संबंध इथं आलेला प्रत्येक जाती पाती धर्मातला बाबांचा भक्त, स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी, या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी 10 जन्म सुद्धा संपवता येणार नाही. काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं. माझं आपल्याला एवढं सांगणं, अनेक जणांना हे ऐकायचंय, कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही. मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है, न कुछ करते हुए बिना वजह गालियां खाइए. पण आज आपल्याला सांगतो, मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि हे तुमच्यापासलं लपलेलं नाही आहे. तुमच्यापासून लपलेलं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलोत, बसलोत. मराठा समाजाला आरक्षण दिलंय, आम्हाला आनंद आहे, कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो. पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं आहे. ईडब्ल्यूएस, इकॉनॉमिक वीकर सेक्शन. एक उदाहरण सांगतो, तुम्ही ऐका की नाही ऐका, माध्यमांनी ऐकावं. ओबीसीचा आत्ता आलेला एमपीएससीचा रिझल्ट, त्याचा कट ऑफ होता 485 आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल 450. म्हणजे 450 मार्क जर मी मराठा समाज म्हणून, इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही, मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये
भरला असतो तर 450 पास झाला असतो. प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र 480 घेतलं तरी नापास आहे. कुणाला फसवताय? काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी, अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी, नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय. सरकार आताही करत आहे. पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही, तसं आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय, आणखीन द्या आमचं म्हणणं नाही. पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात, शेवटी हा मेळावा विचाराची देवाणघेवाण आहे. जानकर साहेब बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी मागच्या 250 दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे, माझी बहीण तासन तास माझ्याजवळ येऊन बसत होती. अशी वाईट मानसिकता माझी झाली होती. मला आधार देत होती त्या काळात, ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते. त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीनं, माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना. पण मला एकच सांगायचंय, माझ्या विरोधात जे घोटाळा काढला, कोर्टात गेले, कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला ₹1,00,000 दंड भोगला. हे चुकीचं कसं केलंस म्हणून. आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय. हे लक्षात घ्या. म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या 2 मिनिटात मी आपल्याला एवढं सांगतोय, या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढंच सांगतोय, ना आम्ही कुणाला विरोध केला, ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत. हा अध्यात्माशी आणि शिक्षणाशी जुडला गेलेला समाज आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्याला सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला सुरुवात करावी लागेल की आज जे बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीचं एकमेकाला न बघणं, एका जातीचा दुसऱ्या जातीचा जिगरी दोस्त, त्यांची दोस्ती तुटली, हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचंय. आणि सर्व जाती धर्मातला हा द्वेष पूर्णपणानं काढायचा आहे. हाच या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो. इथंच थांबतो. आग तो लगी थी घर में, आग तो लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा आग तो लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है. मैंने दोस्त का कहा मैं बचा हूं. तो दोस्त ने कहा
अगर तू बचा है तो जला क्या है। शेवटी हर मुश्किल आमचं एकच आहे, तुम्हाला सांगतो, हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फोडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच ओरडणार आहे तुम्ही। हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम, आम्ही सगळेच हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम। हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं। खूप खूप धन्यवाद संत भगवान बाबांचा, राष्ट्र संत भगवान बाबांचा। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे राष्ट्र संत भगवान बाबाचा। एकच आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगतोय, अनेक दशक मुंडे साहेब असल्यापासून भगवानगडाला 10 एकर जागा वन विभागाची लागणार होती। ताईंच्या प्रयत्नातून, माझ्या पाठपुराव्यातून, केंद्रातून आदरणीय मोदी साहेबांनी, अमित भाई शहा साहेबांनी, भूपेंद्र साहेबांनी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, उपमुख्यमंत्री अजितदादांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांनी प्रयत्न केले आणि दसऱ्या दिवशी ती जागा भगवानगडाला 10 एकर मिळालेली आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं मी ताईंचे म्हणजे सरकारमध्येच म्हणून आणि केंद्र सरकारचे सर्वांचे मनापासून आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान। धन्यवाद। यानंतर ज्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या सन्माननीय लोकनेत्या पंकजा ताईसाहेब आपल्याला संबोधित करतात। आदरणीय ताईसाहेबांना विनंती आहे आपण उपस्थितांना संबोधित करायचं।